नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग वरी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:55 ते 12:29 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय आपण घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:29 ते 2:03 आणि यमगंड काळ सकाळी 7:47 ते 9:21 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळ आणि नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी मंगळ आणि हर्षलचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील मंगळ आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. वेळातील मंगळ आणि द्वितीयातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहिला. तुमचा मूड कॉन्फिडन्स येणार जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. तुमचे अंदाज बरोबर ठरते. मात्र आर्थिक संदर्भातले व्यवहार थोडं काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील मंगळ आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. वेळातील लाभातील मंगळ आणि तुमच्याच राशीतील हर्षल हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास, मानसिक तणाव हे खास करून आजच्या दिवशी थोडे जाणवू शकते. काळजी घ्या. याचप्रमाणे कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंध येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील की ज्या शुभप्रदायी राहते. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील मंगळ आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातील मंगळ आणि वेळातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं ओव्हर करू शकते. काळजी घ्या. वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह व्हाल. फिरणं वगैरे होऊ शकेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शनी नेपच्यून मंगळ नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि लाभातील हर्षल आणि भाग्यातील मंगळ हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष द्या. मानसिक तणाव जास्त जाणवू शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी महत्त्वपूर्ण घडामोडी किंवा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचा अंदाज चुकू शकते. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागतील आणि काही चांगले उत्तम लाभ अचानकपणे मिळू शकते. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे
सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील मंगळ नेतूंबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमातील मंगळ आणि दशमातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणारे हे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं आधी या ती मार्गी लागू शकतील. कामाचा ओरख सुद्धा दानगर आहे. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र असे काही गोष्टी होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळ नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमातील मंगळ आणि भाग्यातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील व्यक्तींच्या, खास म्हणजे महिला वर्ग आहे त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तो कव्हर करू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळ नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. षष्ठातील मंगळ आणि अष्टमातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडा घाई गडबडीचा राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते पुन्हा सुद्धा होकान दिसेल. थोडी दमछाक झाल्यासारखे वाटेल. मात्र भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील मंगळ नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमातील मंगळ आणि सप्तमातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं फारच महत्त्वपूर्ण राहील. काही चांगले लाभ मिळतील, मात्र खर्चाचं प्रमाण वाढेल, त्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये अचानकपणे काही लाभ मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळ आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. याचप्रमाणे चतुर्थील मंगळ आणि षष्ठातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. हाती घेतलेल्या कामामध्ये पूर्णत्व मिळाल्याचा आनंद मिळू शकेल. मात्र घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. याचप्रमाणे घरातील जे स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळ नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील मंगळ आणि पंचमातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन मात्र आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भात सुद्धा छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद किंवा त्या संदर्भातले त्रास हे दिसून येऊ शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. अडकलेली कामं तुमची मागे लागू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. नवीन कामाची सुरुवात सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील मंगळ आणि नेपच्यून याबरोबर हा चंद्र केंद्र करत आहे. द्वितीयातील मंगळ आणि चतुर्थातील हर्षल हे परस्पर लाभ योग करत आहे.
दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार, खर्च किंवा गुंतवणूक आजच्या दिवशी करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. घरगुती स्वास्थ्यावरती किंवा घरातील व्यक्तींवर थोडे पैसे खर्च करावे लागतील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील मंगळ नेचूंबरोबर हा चंद्र केंद्र करे. तुमच्याच राशीतील मंगळ आणि तृतीयातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी छोट्या मोठ्या कारणावरून वरिष्ठ किंवा तुमचे कलिग्स, सहकर्मी यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. फिरणं वगैरे होईल, मात्र तुमचे अंदाजसुद्धा बरोबर ठरू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 एप्रिल 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.